महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होण्यापूर्वी आमच्या महसूल विभागाच्या विभागीय स्तरावर या ठिकाणी स्पर्धा होतात। आमचे अधिकारी आणि सर्वच कर्मचारी वेगवेगळ्या स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या बालवयामध्ये, त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांनी ज्या स्पोर्टमध्ये प्राधान्यक्रम मिळवला आहे तो खेळ अजून ते विसरलेले नाही आहेत। आणि त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पोर्ट्स, क्रिकेट असतील, बॅडमिंटन असेल, स्विमिंग असेल, असे 8-10 स्पोर्ट या ठिकाणी महसूल विभागाने आयोजित केलेले आहे। विभागीय क्रीडा स्पर्धा नागपूर आजपासून सुरू होते आहे, पुढचे 3 दिवस चालणार आहे। आणि मग नंतर सर्व विभागाच्या स्पोर्ट झाल्यानंतर राज्यस्तरीय स्पोर्ट्स होणार आहे। आणि एक मोठा विजय आमच्या महसूल खात्यांच्या कर्मचारी मिळवतात, आमचे अधिकारी मिळवतात। आणि खरं तर यातनं काही प्लेयर्स हे वेगवेगळ्या टीममध्ये खेळायला जातात। मी महसूल विभागाने या रोजच्या कामासोबतच रोजच्या ताणतणाव असलेल्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कामासोबतच स्पोर्टमध्ये सुद्धा त्यांनी प्राधान्य आणि प्रावीण्य मिळवलेलं आहे। मी या कार्यक्रमानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाच्या उपलक्ष महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये या 3 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आम्ही घेतो आहे। या अभियानामध्ये 15 सेवा जनतेला मिळतील। 7 मार्च आणि 14 मार्चला, 7 एप्रिल, 10 एप्रिल आणि 18 एप्रिल आणि 8 मे आणि 15 मे या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 6 शिबिरं होणार आहेत। एका तालुक्यात 6 शिबिरं, प्रत्येक मंडळात 1 शिबिर होणार। आणि या शिबिराच्या माध्यमातून जे काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने जे काही निर्णय, येणे रद्द करण्याचा निर्णय असेल, सनद रद्द करण्याचा निर्णय असेल, या ठिकाणी तुकडेबंदी कायदा असेल, या सर्व कायद्यांनी ज्या लोकांना लाभ मिळणार आहे त्या लोकांना आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभ देणार आहोत। 15 सेवा आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं, गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार म्हणून आपलं सरकार काम करणार आहे। न्यू नागपूर अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी असं माहिती पडतंय की 664 पैकी 603 हेक्टर जमिनीसाठी कन्सेंट मिळाला आहे। आता शेतकऱ्यांना वाट आहे की दर काय डिक्लेअर केला जातो, पुढचे टप्पे कसे होणार आणि कधी होणार। जे काही पॅकेज आम्ही नवीन नागपूरला तयार केलं आहे ते उत्कृष्ट पॅकेज आहे। आतापर्यंत कधी भूसंपादनानंतर त्यांना प्लॉट मिळायचे नाही, पण त्या नवीन नागपूरच्या कमर्शियल एरियामध्ये त्यांना प्लॉटिंग आम्ही देतो आहे, प्लॉट देतो आहे, दरही आम्ही देतो आहे। आणि त्यांनी सर्वांनी जी काही माझ्यासोबत चर्चा झाली, माननीय मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा झाली, जे आम्ही त्यांच्यासमोर मांडलं त्या आधारावर त्यांनी आता सर्वांनी कन्सेंट दिलेला आहे। आता आम्ही लवकरच लँड ॲक्विजिशन करू आणि या सर्वांना योग्य मोबदला, त्यांना दिलेला प्लॉट हे सर्व देऊ आणि नव्या नागपूरचा संकल्प आम्ही पूर्ण करू। अवॉर्ड केव्हा लवकर होईल। तर मी भूसंपादन मंत्री मीच असल्यामुळं आम्ही लवकर करणार आहे। याला जोडून सर असं आहे, 2047 संदर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या। IIM मध्ये मागच्या आठवड्यात एक बैठक झाली मोठी। 2047 मध्ये रिंग रोड असेल, इतर ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात किती जागा लागणार आहे आणि किती त्यासाठी हालचाल सुरू झाली आहे? नाही, विकसित नागपूर, विकसित महाराष्ट्र, विकसित देश असा जो संकल्प आम्ही तयार केला आहे, आम्ही या ठिकाणी या नागपूर जिल्ह्याचं एक चटस्टिक तयार केलं आहे डेव्हलपमेंटचं। आणि त्यामध्ये सर्व 48 डिपार्टमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे डेव्हलपमेंट, रोजगार निर्मितीपासून तर या जिल्ह्याला शेतकऱ्याच्या शेतात रस्त्यात जोडण्यापर्यंत, रिंग रोडपासून तर औद्योगिक कॉरिडॉर निर्माण करण्यापर्यंत, या ठिकाणी MIDCच्या माध्यमापासून तर कुऱ्हाडी पॉवर प्रोजेक्टपर्यंत, वीज निर्मिती करण्यापासून तर शेतकऱ्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यापर्यंत या साऱ्याच गोष्टी आता आम्ही विचारात घेतलेल्या आहे। मी हे समजू शकतो की नागपूर हे सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य शहर राहणार आहे। त्याकरता आमच्या प्रशासनाने
आणि सरकारने काम चालू केलेलं आहे. नागपूरच्या अवतीभोवती बऱ्याचशा वस्त्या अशा आहेत जिथे सिटी सर्वे झालेला नाही, मात्र लेआउट पाडले जात आहेत, RL दिले जात आहेत. पुढे खरेदी करणाऱ्यांची अडचणी होत आहे, पुनर्विक्रीपासून तर अनेक गोष्टींची अडचणी होत आहेत. 15/10/2024च्या आधी 15/10/2024च्या आधी ज्या ज्या लोकांनी जिथे जिथे भूखंड घेतले असतील, जर एखादं लेआउट अनधिकृत असतील त्यांना अधिकृत करून त्यांच्या खरेदी विक्री करण्याची योजना आम्ही तयार केली. तुकडेबंदी कायदा रद्द केला आहे, त्यातच आम्ही सर्व समाविष्ट केला आहे. पण यानंतर मात्र 15/10/2024 नंतर मात्र कुठले अनधिकृत अभिन्यास चालणार नाही. 15/10/2024 नंतर जो नियमाचं त्या ठिकाणी पालन करणार आहे त्यावर कडक कारवाई, फौजदारी गुन्हे आम्ही दाखल करणार आहे. 15/10/2024च्या आत जे काही बांधकामं झाले, गुंठेवारी कायदा आणि तुकडेबंदी कायदा यामधील जी SOP आम्ही तयार केली त्याचे रेग्युलेशन आम्ही करू. पण नंतर मात्र 15/10/2024 नंतर याला माफी नाही आहे. हे असं त्या ठिकाणी अवाढव्य पद्धतीने चाललेलं बांधकाम हे चालणार नाही. रिजनल प्लॅनमधलं तरतुदी आम्ही पालन करू, UDCPR आणि DP प्लॅनमधलं तरतुदी आम्ही पालन करू. यानंतर मात्र चुकीच्या पद्धतीने केलं तर त्यांना काही आम्ही सोडणार नाही. गंगापूर नाशिक जिल्ह्यातल्या 62 एकर जमिनीचे कागदपत्र सरकार जमिनीचे गहाळ आहे जिल्हाधिकारी कार्यालयात. नाही, मी मग त्याची तपास करणार आहे. मी जेव्हा या अधिवेशन काळात माझी बैठक आहे कलेक्टर वाईज, तेव्हाचा आम्ही तपास करू. भिवंडीमध्ये महाराष्ट्रातील निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी एप्रिल 2026 पासून निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. अत्यंत चांगला आहे की SIR झाला पाहिजे. आपली नेहमीची उरट संपून जाईल. मागच्या 20 वर्षापासून आपण कितीदा कोर्टात जावं लागलं, कुठं कुठं जावं लागलं, डबल नाव, तिबार नाव, चौबार नाव, आणि त्यामुळे याचा SIR झाला पाहिजे. आणि SIR झाल्यानंतर मात्र शुद्ध मतदार यादी लोकांना मिळेल आणि त्यातनं मग डुप्लिकेशन थांबेल. एखाद्या वेळी आपण जे डुप्लिकेट वोट टाकतो ते थांबेल आणि शुद्ध यादी लोकांना मिळेल. भिवंडीमध्ये पहिल्यांदा भाजपचा एक गट अर्थसंकल्पामध्ये 35,000 कोटीची तरतूद करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने सरकारने पावलं सुद्धा उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आदर्श लोकशाही करता, आदर्श निवडणुका करता किती तरतूद केली तर सरकार करेल, किती पैसा लागला तर सरकार त्या ठिकाणी टाकेल. पण आदर्श मतदार यादी, आदर्श निवडणुका झाल्या पाहिजे, निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजे, भूमिका आमची आहे. म्हणून या ठिकाणी जो SIR निवडणूक आयोगाने लावलेला आहे त्या SIR ला लागणारा पैसा सरकार उपलब्ध करणार आहे. सहकार बँका ज्या आहेत त्या शेतकरी कर्जमाफीबाबत डेटा गोळा करतायत महाराष्ट्रामध्ये. सरकारनं हालचाल सुरू केली का, काय सांगता? नाही, सहकार कायद्याअंतर्गत जे लोकांची पिळवणूक झाली आहे शेतकऱ्यांची, ती पिळवणूक झाली आहे त्या शेतकऱ्यांना रिलीफ देणे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या गरीब शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे. आणि जे गरीब शेतकरी ज्यांना कर्ज आहे त्यांच्यावर ते कर्ज एकतर ज्यांची गरज आहे कर्जमाफीची, जो शेतकरी आत्महत्येकडे जातो आहे, ज्या शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ दे असं सरकारला वाटतं आहे, होऊ देऊ नये, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आम्ही बोलवतो आहे. सोबतच सहकार खात्याकडनं काही लोक लुटल्या गेले आहे का शेतकरी, जसं नागपूरमध्ये 1200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला NDCC बँकेत, तसे भ्रष्टाचार होण्याची काळजी सरकार करत आहे. खरगे समितीचा अहवाल तुमच्याकडे आलेला आहे, त्याची प्रोसिजर काय आहे, कधीपर्यंत तो मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल आणि त्याच्यात काय आहे नेमकं हे जनतेला कधी कळेल? खारगे समितीचा रिपोर्ट माझ्याकडे आला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी आज चर्चा करणार आहे आणि खारगे समितीचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आणि जनतेकडे कसा पोहोचेल याची लवकरच काळजी करणार आहे. त्या रिपोर्टमध्ये क्लीन चिट दिली अशी चर्चा. जर रिपोर्टचा लिफाफा अजून उघडला नाहीये तर तुम्हाला कसं कळलं? भिवंडी माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून जो सीलबंद लिफाफा आहे तो माननीय मुख्यमंत्री कार्यालयात द्यायचा की माझ्याकडे तो त्याची प्रोसेस करायची हे ठरणार आहे. ते ठरल्यानंतर तो सीलबंद लिफाफा मी उघडणार आहे. भिवंडीमध्ये महापौर पदाची भाजपच्या बंडखोर गटाला काँग्रेसने पाठिंबा दिला. त्याच्याबद्दल मी नंतर बोलतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत्या, रेती चोरी होत्या. गेल्या वेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी दंडही ठोठावला होता, मात्र अजूनही ते सुरूच असल्याचं नाही, गडचिरोलीमध्ये प्रामुख्याने आता ज्या निविदा निघालेल्या आहेत त्यामुळं तिथली चोरी थांबणार आहे. थोडा वेळ लागला कारण गडचिरोलीमध्ये थोडा पाणी होता त्यामुळं निविदा उशिरा झाल्या. पण अजून काही जर आपल्याला माहिती असेल तर नक्की आम्ही आमचे विभागीय आयुक्त या ठिकाणी आहेत, विभागीय आयुक्त लक्ष टाकतील आणि गडचिरोलीची वाळू चोरी बाकी ठिकाणची तर बऱ्यापैकी आम्ही लगाम लावलेला आहे. नागपूरमध्ये लगाम लागला आहे, चंद्रपूरमध्ये आहे, सर्वीकडे टेंडर झालेले आहे. फक्त गडचिरोलीचे टेंडर राहिलेले आहे ते आठवड्यात होतील आणि मग वाळू चोरी बंद होईल. तथापि
काही जर वाळू चोरी असेल तर मी स्वतः लक्ष टाकतो. सर हिंदी में बताइए SIR लागू होता है महाराष्ट्र में SIR लागू हो रहा है, अप्रैल में होने जा रहा है. ये बहुत बड़ी अच्छी खबर है. मतदार यादियों में जो गलतियां है, 2 बार 3 बार नाम है, ये नाम हटाए जाएंगे और जो शुद्ध मतदार यादी है पारदर्शक चुनाव के लिए वो यादी जनता को मिलेगी. इसके लिए सरकार को जितना भी पैसा लगेगा सरकार देगी, लेकिन एक अच्छा कदम चुनाव आयोग ने लिया है और हमारे प्रशासन के सारे लोग चुनाव आयोग के दिशा निर्देश पे काम करेंगे और अच्छा SIR जो जनता को चाहिए था वो मिल रहा है.